सर्वांना जय येशू. तर आज आपण विशेष वचनावरती चर्चा करणार आहोत आणि हे जे वचन आहे हे मत्तई याचे 24वा अध्याय आणि 42वे वचन. या वचनामध्ये आपल्या प्रभूने काय सांगितलेलं आहे त्याच्यावरती सखोल एक चर्चा करणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर याच्यामध्ये सांगितलेलं आहे की या वचनामध्ये सांगितलं आहे की जागृत राहण्याविषयी बोध आपल्याला केलेला आहे. तर आपण प्रत्येक दिवशी आणि या शेवटच्या काळामध्ये आपण शेवटपर्यंत विश्वासी कसे राहायचे आणि जागरूक कसे राहायचे, तर हे त्याच्यावर थोडं आपण चर्चा करणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अगोदर आपण वचन वाचू आणि मग आपण चर्चा करू. पहा इथे काय आहे लिहिलेले, म्हणून जागे राहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे हे तुम्हाला ठाऊक नाही. पण हे तुम्हाला माहीत आहे की कोणत्या प्रहारी चोर येईल. हे जर धन्याला कळले असते तर तो जागा राहिला असता व त्याने आपले घर फोडून दिले नसते. यामुळे तुम्हीही तयार व्हा, कारण तुम्हाला वाटत नाही त्या घटकेत मनुष्याचा पुत्र येत आहे. होय, वचन पहा हे खूप महत्वाचं आहे आणि हे विश्वासी आपण आहोत आणि हे विश्वासी जे आपण याच्यावरती विश्वास ठेवला आहे प्रभूवरती, तर आपल्याला खूप महत्वाचं आहे. आपल्याला आपला प्रभू कुठल्या टायमाला येईल हे सांगितलेलं नाही आहे. कुठली वेळ ठरवलेली नाही आहे की कुठला टाइम नाही. तर तो कसा येईल तो इथे आपला या वचनामध्ये दिसून येत आहे. तर आपल्याला प्रत्येक टायमाला आपल्या प्रभूमध्ये विश्वासी राहायला पाहिजे आहे आणि जागृत राहायचं आहे. आपण आपल्याकडून चुका नाही व्हायला पाहिजेत, आपल्याकडून कुठलं पाप व्हायला नाही पाहिजे. जेव्हा आपला प्रभू येईल तेव्हा आपण आनंदित आणि पवित्रतेत आणि शुद्धतेत आपण सापडायला पाहिजे. तर हे खूप महत्वाचं आहे. आपण कळत नकळत ज्या आपण या सूर्याखालती आहोत, तर आपल्या चुका हे होत राहतात, पण प्रभूकडे क्षमा मागा, पश्चाताप करा आणि आपले प्रभूला सांगा मी चुकलो, असं पश्चाताप करा. आणि हे जे दिवस आहेत, या दिवसामध्ये इतके भयंकर दिवस आले आहेत की आपल्याला खुश राहणे हे फार गंभीर असं आहे. या शेवटच्या काळामध्ये आपल्याला विश्वासी राहणे फार महत्वाचं आहे. आणि या काळात हा जो शेवटचा काळ आहे, हा कष्टाचा काळ आहे. खूप आपल्याला कष्ट येतील, पण त्या कष्टाला ते कष्ट आपण करून आणि प्रभूमध्ये विश्वास राहून आपल्याला चालायचे आहे. तर हे खूप महत्वाचे आहे. आणि आपण इथे या वचनामध्ये तो चोर जसा येत आहे, जसा तो येईल, आपल्या कुठल्या टायमाला येईल हे आपल्याला सांगितलेलं नाही. तर आपल्याला तयार राहायचं आहे. आपल्या प्रभूमध्ये आनंदित राहायचं आहे. प्रभूमध्ये आपल्याला पवित्रत राहायचं आहे. प्रभूमध्ये आपला शुद्धतेत राहायचं आहे. तर कोणाशी भांडण तंटा करू नका. आज आपल्या समाजामध्ये कितीतरी असे दिवस येतात की एकदम तो आपल्याला बोलतो, मग आपल्याला सहन करायचे आहे. त्याचे जे आपण सहन करणार, तर आपल्या विरुद्ध प्रभू आहे तिथे लढायला. तर आपण गप्प राहायचे आणि आपण प्रार्थना करायची. प्रार्थनेमध्ये प्रार्थना हीच आपले शस्त्र आहे. तर आपण प्रार्थना करत राहा. आज शेजारी आपल्याला खूप टॉर्चर करत असतील, कोणी काय बोलत असतील, कोणी हे करत असतील, तर त्याला आपण तोंडाला तोंड द्यायचे नाही आहे. आपण आपण ख्रिस्ती माणसं आहोत. आपण ख्रिस्त आपण पांघरलेला आहे. आपल्या ख्रिस्ताचे गुण दिसायला पाहिजे. शांतता, दयाशील, नम्र, लीन, नम्र असे आपले गुण आपल्यामध्ये पाहिजे. आपण त्यांनी काय बोलले तर आपण बोलायचे नाही. आपण शांत प्रेमाने असं राहायचं आहे. तर हे कठीण आहे. तुम्हाला हे वाटत असेल, पण हे खूप कठीण आहे. पण आपल्याला ते करायचं आहे. शांत राहायचं आहे. आज आपल्या समाजामध्ये खूप विरोध केला जातो. हे जातात ते बसायला हे ते, पण त्यांना सत्य समजलेलं नाही आहे. बघा त्यांना सत्य माहीत नाही, ते बोलणारच आहेत आणि जे आपण जाणले आहे सत्य, ते आपल्याला त्यांना सुवार्ता सांगण्याचे आपलं काम आहे. तर आज जी घटना आहे, जो मनुष्याचा पुत्र येशू हा
कधी येईल आणि चोरासारखा आपला घेऊन जाईल, हे वचन आपल्याला ध्यानात ठेवा. आणि त्याने कुठली वेळ नाही ठरवली, कुठला टाईम नाही ठरवलेला. तर याच्या कुठल्या टायमाला येईल हे आपल्याला सांगितलं नाही. तर ते आपल्याला आज दिवसभरात जे काही चुका केल्या असतील, संध्याकाळी क्षमा मागा, पश्चाताप करा आणि असे आपण प्रार्थना करत राहा. एकमेकांसाठी प्रार्थना करा, पश्चाताप करा. आणि असं आपलं हे शेवटचे जीवन आहे. या शेवटच्या काळामध्ये चिंता, टेन्शनचे भार खूप येईल. पण आपण आपले हा जे भार आहे, जी आपण विश्वासी माणसं आहोत, आपण प्रार्थना करून सर्व भार, चिंता प्रभूवर द्यायची आहे. आपला सर्व भार घेणारा तोच आहे. तर आपल्याला या शेवटच्या काळामध्ये, एकदम शेवटच्या काळामध्ये आपण जगत आहोत आणि या शेवटच्या काळामध्ये आपण प्रभूमध्ये टिकून राहायचे आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत मी अ, सांगण्याचा प्रयत्न केला. तर या शेवटल्या काळामध्ये आपण खूप भयंकर दिवसामध्ये आहेत. तर आपण काही चुकत असेल पश्चाताप करा आणि प्रभूला क्षमा मागा, प्रभूपाशी क्षमा मागा आणि प्रभूमध्ये टिकून राहा. तर हा व्हिडिओ येथे थांबवतो आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सर्वांना जय येशू. चला, बाय बाय.